माझे नाव वेदन गुरे. आम्ही या परिपाठाचे सूत्रसंचालन करीत आहोत. संस्कार शाळा आहे ज्ञानाची लाट, तेच मिळते यशाच्या चित्राची वाट. अशा या सुंदर शाळेत नेहमी सादर होतो परिपाठ. म्हणून आज आम्ही इयत्तासाठी अर्थ विद्यार्थी आजचा परिपाठ सादर करणार आहोत. आपल्याला वाचन अक्षरांची माहिती असणे आवश्यक असते, म्हणून आजचे पंचांग घेऊन येत आहे सोपे. नमस्कार, माझे नाव सोफिया मुजावर. आजचे पंचांग. आज वार गुरुवार दिनांक 19/12/2024. आज सूर्योदय सकाळी 6:02 झाला व सूर्यास्त 7:01 होईल. धन्यवाद सोफिया. A single good thought can change our life. So I would like to call children to tell today's good thought. If you want to shine like a sun, first burn like a sun. जर तुम्हाला सूर्यासारखे तेजस्वी बनायचे असेल तर प्रथम तुम्हाला स्वतःला सूर्यासारखे कष्टरूपी अग्नीमध्ये जाळून घ्यायला लागेल. थँक्यू चिन्मय. आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन येत असतो आणि या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व आपल्याला माहीत असणे गरजेचे असते. म्हणून आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व सांगण्यासाठी 3 विशेष घेऊन येत आहे शिवराज. आजचे दिन विशेष. 1. गोवा मुक्ती दिन. 2. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट 1961. 3. 1934 भारताच्या 12व्या व पहिल्या राष्ट्रपती महिला प्रतिभाताई यांचा जन्म. धन्यवाद शिवराज. आपल्याला देशातील घडामोडींची माहिती घेणे आवश्यक असते, म्हणून आजचे वार्तापत्र सांगत आहे देव. आजच्या बातम्या. 1. मुंबई किनारी नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली, 13 जणांचा मृत्यू. 2. अश्विनीने जाहीर केली निवृत्ती. 3. सांगलीच्या लेझिमताज पंतप्रधान यांच्या समोर. 4. सरकारी बँकेने कमवला 85,520 कोटीचा नफा. 5. भारतातील महिला संघटनेची T20 मालिका विजयाचे लक्ष्य. धन्यवाद देव. हमें जिससे बोध होता है ऐसे एक बोध पर कथा लेकर आ रहा है मुकुंद. आपको बोध कथा सुनाना चाहता हूँ. मेरे बोध कथा का नाम है प्रेरक कहानी. एक रवि नाम का लड़का था, वो सिर्फ खेलता था, उसको पढ़ाई अच्छी नहीं लगती थी. उसकी ये हरकतें देखकर दादी माँ बहुत परेशान होती थी. एक दिन दादी माँ ने उसको एक कहानी सुनाई. उस कहानी का नाम है जो पेड़ ऊंचा होना चाहता था, वो पेड़ ने दिन रात मेहनत करके धूप बारिश सहन की और परेशान थी. एक दिन दादी माँ ने रवि को एक कहानी सुनाई. वो कहानी एक पेड़ की थी. जो पेड़ बहुत ऊंचा होना चाहता था, पेड़ ने दिन रात मेहनत की, धूप और बारिश सहन की. धीरे धीरे वो बहुत ऊंचा बन गया. अब वो आसमान को छू सकता था. रवि ने दादी से पूछा, दादी ये पेड़ इतना ऊंचा कैसे हो गया? बेटा, मेहनत करने से सब कुछ मिलता है. रवि को दादी की बात समझ आ गई. उसने मन लगाकर पढ़ाई शुरू कर दी. उसने हर रोज पढ़ाई की और कक्षा में होशियार भी हो गया. मेहनत से सफलता मिलती है. धन्यवाद मुकुंद. आपलं आयुष्य कोड्या प्रमाणे असतं, थोडं कठीण, थोडं सोपं, थोडं मजेदार. आजचे कोडे आयुष्यासारखेच आहे, थोडे कठीण, थोडे सोपे, तर थोडे मजेदार. म्हणून आजचे कोडे घेऊन येत आहे साईराज. आजचे कोडे. अशी कोणती गोष्ट आहे की आपण पिण्यासाठी विकत घेतो पण पित नाही? अशी कोणती गोष्ट आहे की आपण पिण्यासाठी विकत घेतो पण पित नाही? ग्लास हे उत्तर बरोबर आहे. 2. अशी कोणती गोष्ट आहे की कोणासंगे कधीच भांडत नाही पण लोक तिला जोर जोरात मारतात?
दोन्ही उत्तर बरोबर आहे. अशी कोणती गोष्ट आहे जिला आपण खाऊ शकतो आणि पिऊ शकतो? नारळ हे उत्तर बरोबर आहे. अशी कोणती गोष्ट आहे जिला पाणी पाजताच ती मरून जाते? अशी कोणती गोष्ट आहे जी तुमची असते पण बाकीचे लोक तुमच्यापेक्षा जास्त वापरतात? नाव हे उत्तर बरोबर आहे. धन्यवाद. धन्यवाद साईराज. आपल्याला खूप काही प्रश्न पडत असतात, काही सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक, शैक्षणिक वगैरे वगैरे. आम्हालाही काही प्रश्न पडले आहेत. बघूया तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येतात का, म्हणून आजचे प्रश्न घेऊन येत आहे समृद्धी. आजचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न. 1. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? 1. लोकशाही. 2. परिशिष्ट. 3. प्रस्तावना. 4. उद्दिष्ट. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे प्रस्तावना. 2. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? 1. जे थॉम्सन. 2. न्यूटन. 3. राईट बंधू. 4. होमी बाबा. इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन यांनी लावला. 3. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण चिक्कूसाठी प्रसिद्ध आहे? 1. सोलापूर. 2. नागपूर. 3. घोलवड. 4. पुणे. संचिता सांग. मोठ्याने सांग ना. चुकीचं आहे. तर घोलवड हे ठिकाण चिक्कूसाठी प्रसिद्ध आहे. 4. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? 1. वाघ. 2. सिंह. 3. शेकरू. 4. हत्ती. सांग. बरोबर, महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे. 5. शून्याचा शोध कोणी लावला? 1. भास्कराचार्य. 2. श्रीनिवास रामानुजन. 3. पायथागोरस. 4. आर्यभट्ट. शून्याचा शोध आर्यभट्ट यांनी लावला. धन्यवाद. धन्यवाद समृद्धी. Speaking English is very important. So here is refined and with today's conversation. Good morning all of you. My name is Rifa and this is my friend Nandini. Today I am going to present conversation about the guest visiting home. I am guest and I am Garlo. What is your name? My name is Rifa. What do you do, Rifa? I am going to school. In which class do you study, Rifa? 7th standard. Who is your school headmaster? My school headmaster is Valvekar sir. How many students in your school? About 900 students in my school. How many teachers in your school to home? Nearly half kilometer. What is your favorite subject? I like English more than other subjects. What is your hobby? My hobby is reading. You are a good girl, Rifa. Thank you. Let's have some tea or coffee. No, thanks. Okay, bye. Thank you. माननीय श्री वाळवेकर सरांनी परिपाठ सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. आमच्या वर्ग शिक्षिका श्रीमती कंस मॅडम यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे आभार. आजचा परिपाठ सर्व विद्यार्थ्यांनी शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल त्यांचे आभार. शेवटी जाता जाता इतकेच म्हणेन, जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल तारा वयात कोणी वाट कुणाची पाहू नका. यश तुमच्या जवळ आहे.